श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 10वा हनुमंत जन्मकथा या अध्यायातील उर्वरित भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आपण आज पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण हनुमंत जन्मकथा ही रामायणातील कथा आपण पाहिली. आता आजच्या भागामध्ये त्याच अध्यायाचा हनुमंत जन्म या अध्यायाचे साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आपण आज पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाला जेव्हा सद्गुरूकडून सोहम साधना रूप पसायदान प्राप्त होते तेव्हा त्या पायसदान रूप सोहम साधनेतून साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत ऊर्ध्व होतो. म्हणजेच साधकाच्या प्राणाचा म्हणजेच हनुमंताचा अध्यात्म प्रांगणात जन्म होतो आणि त्यानंतर त्याला आत्मसुखाची भूक लागते. तेव्हा तो आत्मसूर्याकडे झेप घेतो. तेव्हा सद्गुरू माता म्हणजेच अंजनी माता सांगते की लाल रंग म्हणजेच या रंगाचं फळ हेच तुझे प्रथम खाद्य आहे. म्हणजे या अध्यात्म प्रवासात साधक गुरुप्रणीत सोहम साधनेने आज्ञाचक्रस्थित सद्गुरूशी एकरूप होतो. मग सद्गुरू त्याच्या षटचक्रांचे शुद्धीकरण करत करत मूलाधारापर्यंत त्याला घेऊन येतात व या मूलाधार चक्रापासूनच साधकाच्या प्राणाचा ऊर्ध्वझेप घेण्याचा श्री गणेशा होतो. म्हणजे या मूलाधार चक्राची देवता श्री गणेश आहे व या चक्राचा रंग हा लाल आहे म्हणून हे प्रथम खाद्य आहे. आता षटचक्रांचे शुद्धीकरण झाल्यामुळे सद्गुरू साधकाच्या प्राणाला म्हणजेच कुंडलिनी शक्तीला ऊर्ध्वगती देतात व षटचक्रांचे भेदन करून सहस्रदलस्थित आत्मसूर्याची प्राप्ती करून देतात. आता या षटचक्रांचे भेदन होत असताना म्हणजेच त्यांचे शुद्धीकरण होत असताना त्या त्या चक्रावरील देवदेवतांशी एक प्रकारे युद्धच होत असते व त्याचे परिणाम साधक त्या त्या वेळेला भोगतच असतो. जसे वेदना, पीडा, अडथळे, संकटे, मान अपमान, शरीरदाह, व्याधी वगैरे अशा या सर्व गोष्टीतून प्रत्येक साधकाला जावेच लागते. अशा प्रकारे सर्व चक्रांचे भेदन झाल्यावर त्या त्या चक्रावरील सर्व देवशक्ती साधकाला प्राप्त होतात. त्यानंतर ब्रह्मरंध्र स्थित सहस्रदल चक्राचे भेदन झाल्यानंतर साधक समाधी अवस्थेत शिरतो. तिथे मग तो आपल्या आत्म्याशी ऐक्य पावतो. या समाधी अवस्थेत त्याची श्वासोच्छ्वास ही प्रक्रिया मंद मंद होत नंतर बंद होते व हेच एक प्रकारे वायुदेवांचे कोपणे आहे. परंतु यातूनच साधकाला आत्मस्थिती प्राप्त होते व त्याला सर्व अष्टमहासिद्धी व देवशक्ती प्राप्त होतात व असा हा हनुमंत म्हणजेच प्राणरूप साधक आता आत्मवत, सिद्धिवंत व शक्तिमान व महावीर होतो. हनुमंत कार्य हे रामायणापुरतेच मर्यादित नाही. ते तिथेच संपत नाही तर ते तेव्हाही चालू होते, आजही चालू आहे व पुढेही
अनंत काळाकरिता चालूच राहणार आहे. साधकाच्या बाबतीत सुद्धा तसेच आहे. तो इथे आत्मदर्शी झाला आहे. त्याचेकडून लोककल्याणाचे कार्यही चालू आहे. तो जन्ममरणाच्या चक्रातून व भवसागरातून मुक्त झाला आहे, परंतु पुढे त्याला पूर्णयोगी व्हायचे आहे. म्हणजेच पुढे त्याला अतिमानस व परब्रह्मापर्यंत जायचे आहे. आणि याचे प्रतीक म्हणजे श्री हनुमंत आहे. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहिलं की मागच्या भागामध्ये हनुमंतांचा जन्म होतो. पायसधानातील एक भाग घार घेऊन जाते, तीच अंजनी माता होते. आणि त्यानंतर हनुमंतांचा जन्म होतो. हनुमंतांचा जन्म झाल्यानंतर त्यांना भूक लागते आणि अंजनी माता त्यांना सांगते की तुझं खाद्य हे लाल फळच आहे. आणि तेव्हा सूर्योदय झालेला असतो. सूर्याला पाहून त्यांना वाटतं हे माझं खाद्य आहे, हे लाल रंगाचं फळ आहे. आणि हनुमंत ऊर्ध्व झेप घेतात. त्यानंतर नवग्रह सर्व देवदेवतांशी त्यांचं युद्ध होतं. इंद्राकडून वज्रप्रहार झाल्यामुळे हनुमंत मूर्छित पडतात. तेव्हा वायुदेव कोपतात. मग विश्वसंचलन थांबलं जातं. मग सगळे देवदेवता वायुदेवांना प्रार्थना करतात. पुन्हा विश्वसंचलन सुरू होतं आणि सर्व देवदेवतांकडून हनुमंतांना सर्व प्रकारच्या शक्ती सिद्धी मिळतात. तिथे हनुमंत महावीर होतात. आपण ही कथा मागच्या भागात अध्यायामधून किंवा रामकथेतून पाहिली आहे. आता ही साधकाच्या दृष्टीने ही कथा कशी हे आपण या भागात पाहत आहोत. साधकाच्या दृष्टीने साधकाला कथेमध्ये पायसदानाच्या भागातून हनुमंतांचा जन्म आहे. इथे पायसदान रूप सोहम साधना किंवा पायसदान रूप गुरुप्रणीत साधना. कारण प्रत्येकाच्या संप्रदायानुसार साधना वेगवेगळी असू शकते, परंतु गुरुप्रणीत साधना म्हणजेच पायसदान. त्यातून काय होतं तर साधकाचा प्राण, आणि आपण प्राणाला इथे हनुमंत म्हटले किंवा हनुमंतांना इथे प्राण म्हटले, तर साधकाचा प्राण हा ऊर्ध्व होतो. साधनेने प्राण हा अधो न राहता प्राण हा ऊर्ध्व होतो. आणि मग त्यामुळं काय होतं की साधकाचा इथे जेव्हा साधकाचा मन प्राण हे ऊर्ध्व होतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने साधकाचा आत्मप्रांगणात जन्म होतो, प्रवेश होतो, म्हणजेच जन्म होतो. आणि मग त्याला भूक लागते, ओढ लागते साधकाला की मला आत्मप्राप्ती केव्हा होईल, आत्मसुखाची भूक लागते. आणि मग तो जो आत्मसूर्य आहे तो कुठं आहे, ब्रह्मरंध्र स्थित, इथे तो ऊर्ध्व झेप घेतो. आणि ही ऊर्ध्व झेप घेत असताना त्याला साधनेने प्रथम आज्ञाचक्र जागृत करायचं असतं. कारण जर मूलाधारापासून सुरुवात केली तर खूप संकटांना, खूप व्याधींना, कारण मूलाधार आणि स्वाधिष्ठान हे सगळं विकार, वासना, संकटे, वादळे, अनंत जन्माच्या विकार वासना तिथे साठलेल्या असतात. आणि ते जर ओपनिंग झालं तर त्या शक्तीवर या सगळ्या वामशक्ती हल्ला करतात. म्हणून बहुतांशी जे आत्मदर्शी सद्गुरू आहेत ना, ते आधी साधकाला सांगतात की भ्रूमध्यामध्ये साधना करा, भ्रूमध्यामध्ये ध्यान करा, भ्रूमध्ये हे सद्गुरूंचं स्थान आहे, ते जागृत करा. मग सद्गुरू खाली घेऊन उतरतात. मग सद्गुरूंच्या सहाय्यामुळे तो प्रवास सोपा जातो. म्हणून आज्ञाचक्र जागृत करायचं. तिथून सद्गुरू खाली खाली उतरतात आणि ही सगळी षटचक्र मग शुद्ध होतात. जेव्हा मूलाधारापर्यंत येतो साधक, सद्गुरू घेऊन येतात, मूलाधार चक्र ओपनिंग होतं, तेव्हा मूलाधार चक्राची देवता आहे गणेश. आणि या चक्राचा रंग आहे लाल. म्हणून कथेमध्ये गुरु माता म्हणजे अंजनी माता काय सांगते हनुमंतांना की तुझं प्रथम खाद्य आहे लाल रंगाचं फळ. साधकाच्या दृष्टीने प्रथम चक्र कुठलं, मूलाधार, त्याचा रंग आहे लाल. आणि इथून सुरुवात होते. वरून चक्रांची शुद्धी होते, पण चक्रांचं ओपनिंग मूलाधारापासून होतं. मूलाधार चक्र ओपनिंग झालं की सुषुम्ना नाडी ओपनिंग होते आणि साधकाचा प्राण किंवा कुंडलिनी शक्ती सुषुम्नेद्वारे मग ऊर्ध्व प्रवास करायला सुरुवात होते. मग स्वाधिष्ठानातून
मूलाधारातून स्वाधिष्ठान, त्यानंतर मग मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रदलगम, हा असा ऊर्ध्व प्रवास होतो. आणि हे चक्रांचं भेदन होत असताना या चक्रावर ज्या देवता आहेत, एक प्रकारे त्यांचं भेदन होत असताना किंवा शुद्धीकरण होत असताना साधकाचं ते युद्धच आहे. त्यातून त्याचे साईड इफेक्ट पण होतात, कारण शरीर संपूर्ण साधकाची प्रकृती ही अशुद्ध असते ना, मग ती त्याला विरोध करते. म्हणजे विरोध होणे म्हणजेच ते युद्ध, आणि त्याचे परिणाम साधकाला त्या वेळेला भोगावेच लागतात. जसं जसे चक्रांचं उन्मुख होतात किंवा भेदन होतं ना, तसं तसं शारीरिक व्याधी, दाह, बाह्यदृष्टीने मान अपमान, अशा खूप गोष्टींना साधकांना सामोरं आपण पाहिले. सगळ्या संतांची चरित्र वाचलेला आपल्याला पाहायला मिळतं, त्यांना कशा कशा कसोट्यांना सामोरं जावं लागलं. तसं साधकाच्या दृष्टीने होतं. पण या एक एक चक्र जेव्हा भेदन होतं, तसं त्या चक्रांच्या देवतांची शक्ती साधकाला मिळत जाते. आता मूलाधाराची गणेश, स्वाधिष्ठांची म्हणजे ब्रह्मदेव, मणिपूर विष्णू, अनाहत हृदयातलं शिव किंवा शंकर, जे कंठस्थानी आहे ते त्या चक्र विशुद्ध चक्र त्याची ईश्वर देवता आहे. आज्ञाचक्राची गुरुदेवता आहे किंवा इथेही शिव आहे. शंकर इथे आहे, शिव इथे आहे. आणि जेव्हा ब्रह्मरंध्र स्थित होतं तेव्हा तिथे आत्मा म्हणजेच ईश्वर परमेश्वर, आणि तिथून मग विश्वात्मक, त्यानंतर ब्रह्म, त्यानंतर परब्रह्म, हा असा प्रवास आहे. तर या चक्रांचं भेदन होत असताना या सगळ्या चक्रांच्या शक्ती साधकाला मिळतात. कथेमध्ये देवदेवतांशी युद्ध होतं आणि त्यांच्या शक्ती हनुमंताला मिळतात. साधकाच्या दृष्टीने ह्या चक्रांचं भेदन होतं आणि त्या सर्व शक्ती साधकाला मिळतात. भ्रूमध्याच्या पुढे गेल्यानंतर अष्टमहासिद्धीही मिळतात आणि आत्म्याची प्राप्ती होते, आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजेच तिथे तो समाधी या अवस्थेमध्ये शिरतो. आणि हे सगळं कशा पद्धतीने होतं. आता इथे कथेमध्ये वायुदेव कोपलेत. साधकाच्या दृष्टीने कसे, साधकाची साधना कुठली आहे, सोहम साधना. सोहम साधना कशावर आहे, श्वासावर. श्वासची गती मंद होते आणि जेव्हा तो आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याची श्वासोश्वास ही समाधी अवस्थेत बंद होतो. ते एक प्रकारे कथेच्या दृष्टीने वायुदेवांचं कोपणे आहे. मात्र त्यातून त्याला तो साधक आत्म होतो, आत्मसिद्धी मिळते आणि तो खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान, शक्तिवान, सिद्धिवान होतोच, परंतु जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतो, भवसागराच्याही पैलपार जातो. मात्र एवढ्याने त्याचा प्रवास थांबलेला नाही. इथे हनुमंत कार्याविषयी जे बोलले की हनुमंत कार्य त्रेतायुगात म्हणजे रामायणाच्या काळात होतंच, त्यानंतर द्वापार युगात पण आहे, श्रीकृष्णाबरोबर अर्जुनाबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे. कलियुगात सुद्धा कार्य चालू आहे. हनुमंत हे चिरंजीव आहे, आजही कार्य चालू आहे आणि याही पुढे चालणार आहे. याचा साधकाच्या दृष्टीने अर्थ असा की साधक आता आत्मवत झाला आहे, आत्मसाक्षात्कार झाला आहे, परंतु त्याचं कार्य संपलं का, त्याचा प्रवास संपला का, नाही. त्याचा प्रवास आताही पुढे चालू आहे. त्याला पुढे मग विश्वात्म्याकडे जायचे, ब्रह्माकडे जायचे, परब्रह्माकडे जायचे. आणि एवढंच नाही तर श्री अरविंद प्रणित योगाप्रमाणे, पूर्ण योगाप्रमाणे त्याला पूर्ण योगी व्हायचे आणि त्या परब्रह्मशक्तीला म्हणजेच आत्मानस शक्तीला खाली घेऊन यायचे, या पृथ्वीच्या गर्भात आणायचे आणि विश्वालाच ईश्वरमय करायचे. एवढं मोठं महान कार्य पुढं चालू आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे श्री हनुमंत आहेत. हेच या अध्यायाचं साधकाच्या दृष्टीनेचं सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.